तुम्हाला पण ही रेसिपी माहीतच नसेल, कारण ही रेसिपी फक्त आमच्या खानदेशातच बनते असं मला वाटतं. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल ना ही रेसिपी बघून. आमच्या खानदेशात ही रेसिपी महाशिवरात्रीला किंवा कुठलाही उपवास असतो तर घरोघरी तर बनतेच. उपवासाला काहीतरी आंबट गोड तर हवंच ना. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया.